तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला गंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि जोरदार एक नंबर वा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्र स्वास्वदनं कथा टोपीची माला
दंड गोमंडनुदर कट्यांकर रक्षक त्रैगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक भक्तवत्सले कलुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पायी खरा ब्रह्मचारी मनाते विचारी मनोनी भेटला राभणारी दया सागरू भक्तीने गौरविला नमस्कार माझा तया मारुतीला प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी असा भक्त आवडे जो श्री हरीसी तयात विता थोर आल्हाद चित्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरिया वार करे सत्ताचा, या करे सत्ताचा, वार करे मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास याजसाठी केला होता अट्टहास विकू बंद करा ट्रबल आणि होता अट्टहास ट्रबल याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत हृदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहो गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय आणि तुकोबरायांचा चारचरणाचा महत्वाचा उत्कृष्ट अभंग असून आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराया साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णता मागते कोणीच नाराज नको सगळेच पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहे का गाय चरते रानात गाय चरते रानात हरिण चरते वनात बसलेल्या सगळ्यांचं नाव घेतो छत्रपतींच्या हिंदुस्थानात जो अभंग कीर्तनाला निवडलाय जो अभंग कीर्तनाला निवडलाय तो मोठा गोड आहे या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय साधनाद्वारे साध्य प्राप्त झाल्यानंतर जी जीवनामध्ये परिपूर्णतम अवस्था प्राप्त होती त्या अवस्थेचं वर्णन श्री तुकोबराय अभंगामध्ये करतात अभंगाचा प्रतिपाद्य विषय अभंगाचा भाव एवढा गोड आहे का या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबराय राहिले 42 वर्ष परमार्थ केला असं दिसू नये जना ऐसे करीत नारायणा तुकोबरायना असं म्हणण्याची का पाळी आली त्याचं एकमेव उत्तर आहे ह्या कलियुगामध्ये उंच मानेनं फक्त पापीच माणूस जगू शकतो पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही शिकलेले मंडळी आहे का इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश जगद्गुरु तुकोबराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती किंवा संपत्तीही नाही आणि पैसाही नाही सगळ्या गोष्टीचा त्याग केला परिपाक केला सकाळी उठल्यानंतर माझे श्री तुकोबराय गळ्यामध्ये विणा हातामध्ये चिपुळ्या आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नाव भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर माझे तुकोबराय भजन करायचे नित्य ध्यात असे गोविंदा दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे सततम कीर्तयंतो माम ये जना परिपासते तेषाम नित्य भियुक्तानाम योगक्षेम वहाम्यम सततम सारखं भजन करायचे जागृती स्वप्नामध्ये असताना सुद्धा झोपेत असताना सुद्धा श्री तुकोबराय नामचिंतन करायचे काही साधकाने तुकोबरायांना प्रश्न विचारला श्री तुकोबराय मरण तुम्हाला येणार आहे मरण आम्हाला येणार आहे मरण प्रत्येकाला जीवाला येणार आहे मरण हे आठवले श्री तुकोबराय पण तुम्ही हे साधना करता तुकोबराय कशा करता
तर तुकोबराय म्हणले कटेवर हात, विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा तो साध्य करण्याकरता मी नामचिंतन करतो. हे माझं जीवनातलं ध्येय, मुख्य कर्तव्य. तो भगवान परमात्मा आपलासा करणार. तुकोबराय मरण प्रत्येकाला येणारे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. जावा लागणारे प्रत्येकाला. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो का. प्रत्येकाला जावं लागणार आहे. कोण दिवस येईल कैसा नाही या देहाचा भरोसा, किंवा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसे का. मरण हे अटळ आहे. सज्जन हो, मरण प्रत्येकाला येणार आहे. तुकोबराय म्हटले आम्ही मरणावरती विजय प्राप्त केला. तुकोबरायची काय गोड भाषा. मरणावरती विजय प्राप्त केला. परिणाम काय झाला तर तुकोबराय म्हणतात जो शेवटचा दिवस आहे ना तो आमच्या जीवनातला गोड झाला. शेवट तो माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. शेवट आमच्या जीवनातला गोड झाला. इथं मंडपात बसलेले सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. इथं बसलेल्या पैकी प्रत्येकाला असं वाटतं की नाही शेवटचा दिवस माझा गोड व्हावा. असं मान हलव नाही एकदम वाटतं की नाही साहेब? का कोणाला वाटतं बा शेवटचा दिवस माझा कडू व्हावा? होय अमोल महाराज, तुम्हाला वाटतं का? नाही ना. कोणाला वाटतं शेवटचा दिवस शेवटचा दिवस तुरट व्हावा, शेवटचा दिवस पांचट व्हावा? प्रत्येकाला काय वाटतं माझ्या सगळ्या विश्वामध्ये माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. हे तुकोबरायांना माहित होतं. तुकोबराय म्हणतात भक्तीच्या माध्यमातून मी जो प्रयत्न केला कशा करता शेवटचा दिवस गोड होण्याकरता. ठीक आहे महाराज, तुमचा अट्टहास होता, शेवटचा दिवस गोड होण्याकरता परमार्थातला प्रयत्न होता. हो, आता चिंता बिंता वगैरे. तुकोबराय म्हटलं मी निश्चिंत झालो. आता निश्चिंतीने बोला बोला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेच्या. मी निश्चिंत झालो. का? साध्य प्राप्त माझ्या जीवनामध्ये झालं. शेवटचा दिवस माझा गोड झाला. मी निश्चिंत झालो. माझी धावाधाव थांबली. पण त्याचं कारण पुढे तुकोबराय म्हणतात का धावाधाव का थांबली? कौतुक वाटे झाले या वेचाचे, नाम मंगळाचे तिने गुणे. तो मंगळ भगवान परमात्मा त्याच्या नावाचं आम्हाला कौतुक वाटू लागलं. परिणाम काय झाला? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. मुक्तिरूपी श्री सोबत आमचं लग्न झालं. हे बघा 4 प्रकारच्या मुक्ती: स्वरूपता, समीपता, सायुज्यता आणि सलोकता. 4 प्रकारच्या मुक्ती आहे. प्रत्येकाला वाटतं मला मुक्ती प्राप्त व्हावी, पण तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये ती मुक्ती आता आमची नवरी झाली, बायको झाली. मग महाराज राहिलेलं आयुष्य महाराज म्हणले त्या मुक्तिरूपी स्त्री सोबत आम्ही आनंदाने घालू. आता दिवस चारी खेळीमेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचे या. हा झाला अभंगाचा सरळ भाव. विठाल विठाल. मानवी जीवन जगत असताना सज्जन हो, प्रत्येकाचा अट्टहास आहे, नाम प्रयत्न आहे. कशा करताय? 2 प्रकारचा प्रयत्न तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवतोय बघा. एक प्रापंचिक म्हणजे संसारातला प्रयत्न, दुसरा परमार्थातला प्रयत्न. भगवान परमात्म्याचं नामचिंतन. दोन रस्ते सांगितले तुम्हाला. एक सांसारिक प्रयत्न आणि दुसरा झोपले काय असं बोलत चला. मला बोललेलं आवडतं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. एक सांसारिक प्रयत्न, दुसरा हॅलो पारमार्थिक प्रयत्न. हे 2 प्रयत्न आहे. सांसारिक प्रयत्न किती करता हो तुम्ही? किती करता महाराज? अहो ते नाव सुद्धा घ्यास करता आम्ही आमची आंबट झालो, रेंज गेली सगळी निघून. संसाराचं नावच नको वाटते. बरं दोन्ही प्रयत्न आहे, दोन्ही आपण प्रयत्न करतो, पण एक प्रयत्न दुःख देणार आणि एक प्रयत्न सुख देणार आहे. एक प्रयत्न अपूर्णांक आहे, एक प्रयत्न पूर्णांक आहे. एक प्रयत्न मरणाच्या शेवटपर्यंत कामी येणार आहे, पण दुसरा प्रयत्न आहे का ना परमार्थातला आयुष्यभर सोबत तर येणारच आहे, पण मेल्यावर सुद्धा कामी येणार आहे. नानासारखा उत्तमची भोरे
वातावरण असं जुळून आलंय बघा. कारण भूमी अशी असते इथं साधू मोठ्या मोठ्याले कीर्तनकार येऊन गेले असतील मला असं वाटतं. तुमच्या वस्तीवरती आले का नाही ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे मोठ्या मोठ्याले व्यक्तिमत्व आले. कारण कीर्तन हे कुठं रंगत नाही. भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव नाना आचार गौरव सकुलिनाचे भूमी लगेच सांगते कशी आहे. हे सगळे मंडळी एक नंबर आहे बरं का. गाणार तर एकच नंबर तुम्ही ऐकला आवाज साहेब. विनेकरी एक नंबर आहे, टाळकरी एक नंबर आहे, चोपदार पण एक नंबर आहे, साऊंड सिस्टीम वाले एक नंबर आहे, पीटी मास्तर एक नंबर आहे, माऊली दादा वाजवणारे एक नंबर आहे, इकडे अमोल दादा एक नंबर आहे, रेकॉर्डिंग वाले एक नंबर आहे, दादा तुम्ही बसलेले एक नंबर आहे, तुम्ही बसलेले सगळे एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे काय म्हणून आजचे दिवस म्हणा 1 नंबर विषाला. परमार्थातला प्रयत्न असा आहे मेल्यावर सुद्धा नाव अजरामर राहत. गेले दिगंबर विश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. नानाचं नाव जसं अजरामर आहे. गेल्यावर सुद्धा आपण कीर्तनाच्या माध्यमातून या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला. त्यानिमित्त आपण सगळे मंडळी बसलो आहात. ऐका, मनुष्य जीवनामध्ये माणूस ज्या वेळेस इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये जातो. इथं वर्ष श्राद्ध लिहिले का पुण्यस्मरण. वर्ष श्राद्ध पण म्हणतात, अजून एक त्याला नाव आहे चट श्राद्धही म्हणतात. आता प्रत्येकाच्या व्याख्या सांगतो पुढे जातो. वर्ष श्राद्ध श्राद्धा ठेवून जो विधी केला जातो 1 वर्षाने त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. चला पुढे. पुण्यस्मरण पुण्य अधिक स्मरण. स्मरण शब्दाला अशी लाल रेख मारा. स्मरण शब्दाचा अर्थ आहे आठवण. गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, कार्याला उजाळा देणे याला पुण्यस्मरण म्हणतात. प्रत्येक दिवसाला पुण्य दिवस असं म्हणतात पंचांगामध्ये बघून घ्या. आणि चट्टश्राद्ध कशाला म्हणतात इकडे बघा. आर्यमा नावाचा पितर अंगुष्ठ्या एवढा देह धारण करतो. अंगुष्ठ्या एवढा म्हणजे अंगठ्या एवढा देह धारण करतो. आणि बरोबर 12 वाजता जो नैवेद्य ठेवला तो नैवेद्य खातो. याला चट्टश्राद्ध म्हणतात. हिंदू धर्मामध्ये आपण हे विधी पार करतो. हिंदू धर्मामध्ये एकूण किती संस्कार मानले जातात साहेब बोला ना. काही नाराज आहे का तुम्ही बोला. किती 16. हा कोणतरी म्हणलं 16 बरोबर आहे. कोण म्हणलं 16. हा टाळी वाजा 16 म्हणल्या करता टाळी वाजा बरोबर. हिंदू धर्मामध्ये एकूण 16 संस्कार मानल्या जातात. त्यामध्ये वर्ष श्राद्ध एक संस्कार आहे, पिंडदान एक संस्कार आहे. पण 3 प्रामुख्याने प्रत्येक जीवावरती होतात. इथं कीर्तनामध्ये बसलेत ना सगळ्याच्या वरती 3 संस्कार होतात. 1 नामकरण संस्कार प्रत्येकावरती होतो. 2 विवाह नावाचा संस्कार हे प्रत्येकावरती होतो. आणि 3 या शरीरातून जीव निघून गेल्यानंतर प्राण निघून गेल्यानंतर केला जातो. त्याला काय म्हणतात अंत्यसंस्कार किंवा अंत्येष्टी म्हणतात काही भागामध्ये. हे प्रत्येक जीवावरती होतात. व्यक्ती गेला की पहिला आपण विधी करतो. काय करतो दशक्रिया विधी करतो का नाही. दशक्रिया विधी पण गंमत अशी आहे दशक्रिया हा विधीच आहे. पण 13वी त्याच्यानंतर आपण करतो 13वा हा विधी नाही. मग हे शास्त्र आहे. आणि वर्ष श्राद्ध हे पण शास्त्र आहे. हा महाराज तुम्ही म्हणता महाराज शास्त्र बदलतं का. शास्त्र वगैरे बदलत नाही. विधी बदलू शकतो. दावा मागं पुढे होऊ शकतो साहेब. उदाहरणार्थ एखाद्या भावकीतला एखादा व्यक्ती वारला 4-2 दिवसाने परत एखादा व्यक्ती वारला 7व्या दिवशी तुम्ही करू शकता 10व्या दिवशी दोघांचा करू शकता सोबत काही अडचण नाही. पण शास्त्र हे बदलत नसतं. शास्त्र हे चिरकाल तसंच असतं. चंद्र सूर्य आरक्षेपर्यंत प्रखर हे शास्त्र असतं. शास्त्र म्हणाले ते सांडावे ज्ञानोबरा वर्णन करतात. शास्त्र म्हणाले ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे जे घेववी ते न म्हणावे विषय विशुद्ध. शास्त्र कशाला म्हणतात. उदाहरणार्थ 2 अधिक 2 किती होतात बाबा बोला ना. हा 4 असं बोलत चला. आता मी तर आपल्या या साबळे वस्तीवरती विचारलं बाबाला 2 अधिक 2 किती होतात. बाबाने उत्तर काय दिलं मला 4 होतात. बरोबर उत्तर करेक्ट आहे. पण माझं कीर्तन झालं संध्याकाळी मला पालीला बीडला कीर्तन आहे 8 ते 10. मी तिथं गेल्यानंतर तिथं विचारलं दादा 2 अधिक 2 किती होतात. ते काय उत्तर देतील मला बोला बोला बोला. 4 देणार आहे. उत्तर बदलणार आहे का. मी आळंदीला गेलो जालन्याला गेलो महाराष्ट्रात कुठे जरी फिरलो नवे महाराष्ट्राच्या बाहेर जरी फिरलो 2 अधिक 2 बरोबर 4च होतात. हे उत्तर बदलणार नाही. तसं शास्त्र बदलत नसतं. विठाला
एका मिनिटात वर्ष श्राद्धापर्यंत तुला अभंगात पुन्हा प्रवेश करतो. इकडे बघा, व्यक्ती गेला प्रत्येकाला जावं लागणार आहे. उपजते नाशे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिमेगा देहाचिया गावालिया जन्म मृत्यूचिया सुवळिया ना म्हणू नये धनंजया जया प्रे न जायते मृते वा कदाचिन नायम भुक्त्वा भवितवान भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते न हन्यमाने शरीरे उपजते नासे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पाहे पाहे मुरारी भज गोविंदम मूढमती. आला आहे तो जाणार आहे प्रत्येक जण. प्रत्येकाचा दावा होणार आहे, प्रत्येकाचं तिरवी होणार आहे आणि प्रत्येकाचं वर्ष श्राद्ध होणार आहे. अमर महाराज तुमचं पण होणार आहे, माझं सुद्धा होणार एक दिवस. कोणी इथं काय वरून नाही आला, अमर नाही इथं कोणी, ब्रह्मदेव सुद्धा नाही, तुमचं आमचं द्या सोडून. विठाला विठाला दावा हा प्रत्येकाचा होणार. दावा झाला. हिंदू धर्मामध्ये किती संस्कार पाहिले आपण? 16. दावा झाला. आता 16तून हे 3 नामकरण प्रत्येकावर झाला. इथं बसलेल्या पैकी मंडपात प्रत्येकाचं नाव ठेवलेलं काहीतरी आहे का नाही? संपत, गणपत, धोंडोबा, पत्रोबा, काही ना काही आहे का नाही? होय साहेब, आहे का नाही नाव? तुमचं सुद्धा ठेवलेलं शांताबाई, कांताबाई, गंगूबाई, आहे का नाही मायांनो? काही ना काही नाव. प्रत्येकाचं आधार कार्ड आहे साहेब, प्रत्येकाचं पॅन कार्ड आहे, प्रत्येकाचं काही ना काही ओळख आहे, पासपोर्ट प्रत्येकाचा आहे. हे माणसाच्या जीवनात 12व्या दिवशी झालेला पहिला संस्कार, याला नामकरण संस्कार म्हणतात. दुसरा तुमचं झाला का? ब्रह्मचारी सगळे आता सावधान घटिका. जाऊ द्या, लोक म्हणते का लग्न लागणार. शुभमंगल सावधान. दुसरा संस्कार माणसाच्या जीवनातला. तिसरा, या शरीरातून प्राण निघून गेल्यानंतर करतात, त्याला अंत्यसंस्कार म्हणतात. आता 16तून 3 मायनस करा, आता किती राहिले? बोला 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 बोला. 13. हा, 16तून 3 राहिले, खाली मायनस झाले, राहिला 13, म्हणून करायचं 13वा. विठ्ठला आता किती झाले? 13वी लोक आपण आलो. 13वी नंतर याचा प्रवास चालू झाला प्रत्येकाचा, बरं का? 14, 15, 16, 17 चालला, निघालो वरती. वर्षभरीतच भटकंती करतो बरं का प्रत्येक जणाला. पुढे निघाला की वरती गेल्यानंतर स्टॉप थांबतोय. पुढं एक वैतरीण नावाची नदी लागती. पाहिली का कोणी? होय, त्याला मरावं लागतं म्हणा. ती नदी प्रत्येकाला पाहिजे माझ्या सगळं साहेब एक दिवस. ती वैतरीण नावाची नदी लागली की हा दिवस थांबतो. 28व्या दिवशी हा दिवस स्टॉप होतो. पहिले किती झाले? 13. आता किती झाले? 13 अधिक 28. हॅलो, मी इकडे उभा आहे बघा. हा, 13 अधिक 28 आता किती झाले? मी गणितात कच्चा आहे, थोडं सांगा. 41. हा, बरोबर बरोबर. 41वा साहेब दिवशी हा जीव त्या ठिकाणी जातो. तिथं कृष्ण परमात्म्याची कामधेनू नावाची गाय बांधलेली, ती प्रत्येक जीवाला पाहिजे. ती कामधेनू नावाची गाय त्या जीवाला सहकार्य करते ज्याने आयुष्यात गाय दान केली. म्हणून इथं बसलेले मंडळी, एकदा तरी गाय दान करा, कारण याला तिथं पावता येत नाही. ती गाय सहकार्य करते ज्याने आयुष्यात एकदा तरी गाय दान केली. ब्राह्मण काका म्हणतात ना, हॅलो, चांदीचे का व्हायना गाय दान करा, समर्पयामी. प्रत्येकाला गाय दान करावं लागेल, तिथं मुक्ती भेटते बरं का, तिथं सूट. निघाला हा जीव पुढे. पहिले किती झाले? हॅलो, 41. नदी पार करण्याकरता याला येईल तीराहून पैल तीरावर जाण्याकरता 59 दिवस लागतात. किती? पहिले किती? 41 प्लस 59. आता किती? करेक्ट. टाळी वाजवा एकदा. 100व्या दिवशी हा तिथं जातो. कुठला आहे? दौंडचा आहे. कुठला आहे? जालन्याचा आहे. कुठला आहे? आळंदीचा आहे, पुण्याचा आहे. बर बर, वेलकम. तिथं स्वागत केलं जातं. पण गेल्या गेल्या याचा नंबर तिथं लागत नाही 100व्या दिवशी साहेब, कारण तिथं गेलेल्या लोकांची लय मोठी यादी असती, लय मोठा नंबर असतो. असं रांगच रांग असते. इकून काही, एकूण जेंट्स, एकूण लेडीज, भरपूर गर्दी, हाऊसफुल. तिथं वरती मग तिथं एक वकील आहे. वकील
तो काय खाजगी वकील नाही, थोडेफार दिले 50 कोकेन एकदम ओके, तसलं काय नाही. तो डेंजर आहे, तो न बदलणार. त्याचं नाव आहे चित्रगुप्त. का नाव आहे त्या वकिलाचं? चित्रगुप्त. तुमचं किती गुप्त असून द्या, त्याला ते चित्र कळतं, त्याचं नाव चित्रगुप्त. तो म्हणतो हॅलो या इकडं, जसं पाहण्याकरता. बरं तिथं जसं कर्म असेल तसं सद्गती प्राप्त होती. तिथं साधन आहे, मला धरते तोडी ती हरी मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर मारी ती झोडी जोरदार वा. मारिती तोडीती झोडीती, काय शब्द आहे तो? बरं, मारणं वेगळं आणि तोडणं वेगळं. मारणं नुसतं चापट मारणं, पण तोडणं त्याच्या पुढची क्रिया आहे. काय काय डेंजर काम आहे बा, प्रत्येकाला तिथं आहे. पण जीवनात परमार्थ करा. आपण गेल्यावर सुद्धा वर्ष श्राद्ध झालं पाहिजे असं काहीतरी करा. विठ्ठला विठ्ठला. हो हो. आपला नंबर लागण्याकरता, अशा नंबरची आपली फाईल पुढे येण्याकरता, वकिलाकडे आपली फाईल समोर येण्याकरता 265 दिवस लागतात साहेब. किती? 265 दिवशी आपली फाईल तपासली जाते. काय केले या विषयात? गावात सप्ताह होतो का? होतो. हा जातो का? नाही. वेलकम. ठोकलाच. कधी गोरगरिबाला मदत केली का? कधी अन्नदान केलं का? कधी गरीबाला सहकार्य केलं का? एवढं तुझ्याकडे मी दिलंय, एवढा पैसा दिला, एवढी संपत्ती दिली, तो खाली जाऊन काय दिवे लावले? तिथं डेंजर काम आहे. तिथं आल्यानंतर 265 दिवशी आपला निकाल लागला जातो. आजच्या दिवशी पहिले किती? 100. 100 अधिक 265. आता किती झाले? 365व्या दिवशी, आजच्या दिवशी हा जीव तिथं जातो. जशी सद्गती असेल, चित्रगुप्त म्हणे अर नाना गेले पण खाली भजन कीर्तन आहे. बाबा 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 नाना तुम्ही देवाच्या पायाच्या ठिकाणी जा. विठ्ठला. आणि भगवंताचं नामचिंतन असं आहे, जो वरती व्यक्ती गेला का निघून, त्याच्या जीवनात किती दोष झाले असेल किंवा तुमच्या जीवनात किती दोष झाले असेल, ते निवारण करण्याचं काम कोण करतंय? भगवंताचं नामचिंतन. हरिपाठामध्ये जा जरा. राम कृष्ण नाम सर्व दोषा जड जीवा हरी. किती मोठे दोष असू द्या, पितृदोष असला, पितृदोष तर असं महाराज घरात तर नसावा, पण एखाद्याला जर पितृदोष असेल तर बसलेलं पैकी गंमत काय करायची माहितीये का? बरं, त्याची लक्षणं लय वेगळी. घरात सारखे भांडणं होणे हे पितृदोषाचं लक्षण. भांडणच होणे, कोणाचीच कोणाला ताळा मिळ नाही. येणे भांडाचं त्याने भांडाचं. यांचं तर लय डेंजर. शांताबाई भांडायला कुत्र्याचे आहे. डेंजर काम, नुसते भांड्याला भांडे, कोणाचीच कोणाला मिळ नाही. हे पितृदोषाचं लक्षण आहे बरं का. सतत हे बोट घेऊन असं त्याचं नख खाणे हे पितृदोषाचं लक्षण. मांडीवर मांडी टाकून असं बसणे हे पितृदोषाचं लक्षण. कळते की माझी भाषा? पितृदोषाचे बरेच लक्षण आहे. काशी खंडात गोड वर्णन आलं त्याचं. हे जर लक्षण तुम्हाला दूर घालायचे असेल, तेव्हा परमार्थ करावा वाटतो, पंढरपूरला जावं वाटतं, पण जाणं होत नाही, हे पितृदोषाचं लक्षण आहे. हे जर करायचं असेल तर सकाळी नियम तुम्ही करता का नाही? पूजा वगैरे करता ना? सकाळचा नियम चालू असताना पूजा वगैरे झाली आपली,
पाणी घ्यायचं हातावरती, पाणी हातावरती असं घ्यायचं आणि रामकृष्ण हरी मंत्राचा जप 1 मिनिट करायचा. 1 मिनिट. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 1 मिनिट जप करायचा आणि जलधारा खाली सोडत असताना फक्त एवढं म्हणायचं, आतापर्यंत जेवढं मी नामस्मरण केलं असं ते माझ्या पितरांना समर्पित हो. रामकृष्ण हरी. किती मोठा दोष असून द्या घरातला, पितृदोष, तो निवारण करण्याचं काम रामकृष्ण नाम. सर्व दोष, मी तर एकच दोष सांगितला साहेब, इथं पुढे म्हणतात सर्व दोष हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. विठ्ठला विठ्ठला. आणि हा प्रवास करत असताना प्रत्येकाला एक दिवस जावा लागणार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये जावा लागणार आहे. महाराज आम्ही जाणार आहे, पण आम्ही नेमकं संसाराच्या दिशेने जावं का परमार्थाच्या दिशेने? महाराज म्हणले परमार्थाच्या दिशेने जा, भक्तीच्या दिशेने तुम्ही जा. गेल्यानंतर काय होईल? तुझा शेवटचा दिवस गोड होईल. अभंगाचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय म्हणतात, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा. याकरता माझा अट्टहास होता, याकरता माझा प्रयत्न होता. प्रत्येकाचा प्रयत्न चालू असतो संसाराकरता. कधीतरी परमार्थातला प्रयत्न करा, गेल्यावर सुद्धा तुमचं नाव अजरामर राहिल्याशिवाय राहणार नाही. भक्तीचा प्रयत्न करा, भक्तीचा अट्टहास करा. नवे नवे मरण प्रत्येकाला येणार आहे, पण त्यापूर्वी काही गोष्टी मी सांगतो, तेवढं लक्षात ठेवा. एक, माणसाच्या डोक्यावरती ऋण आहेत प्रत्येकाच्या इथं बसलेल्या पैकी, बरं का साहेब. एक, देवाचं ऋण आपल्या डोक्यावरती. 2, संतांचं ऋण आपल्या डोक्यावरती. 3, जन्म देणाऱ्या मायबापाचं ऋण आपल्या डोक्यावरती. आता 4 गोष्टी विसरू नये, तिकडे बघा. 1, देवाला विसरता कामा नाही. 2, संताला विसरता कामा नाही. 3, जन्म देणाऱ्या मायबापाला विसरता कामा नाही. आणि 4, मरण विसरता कामा नाही. विषयाला तुम्ही म्हणता महाराज आम्ही देवाला विसरू, होईल काय? महाराज म्हणले फार मोठी हानी होईल. हानी विसरली
झाली हानी तेल खाणी 84च्या देवाला विसरता कामा नये. विसरलात फार मोठी हानी होईल. देवाला का विसरता कामा नये? जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. देवाने हा जीव दान दिलाय म्हणून देवाला विसरता कामा नये. कशा करता दिला? तयाचे करीन चिंतन, नामचिंतन करण्याकरता, भक्ती करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने हा जीव दिलाय. हे बघा, देवाने हे दिलंय तुम्हा आम्हाला, हे शरीर मनुष्य शरीर. पण साहेब याचं मोल लोकांना कळालं नाही. कळालं का? याची किंमत कळाली का लोकांना? का कळाली नाही सांगू का? त्या प्रश्नाचं उत्तर, हे शरीर फुकट मिळाले म्हणून किंमत कळाली नाही. विठाल याचा मोल कळाला नाही. मनुष्य जीव मिळाला, फुकट मिळाला, याचं मोल नाही कळालं. याची किंमत कळाली असती तर लोकांनी दारू पिली नसती. याची किंमत कळाली असती तर लोकांनी गोवा मावा गुटखा माणिचन तंबाखू खाल्ली नसती. दारू पिऊन या शरीराचं मातेरे केले नसतं. काही काही लोक महाराज देवाने हे दिलंय, खपाखप दारू पितात, रस्त्याच्या बाजूला पडतात कडीला. आम्ही गाडी फिरतोय, आमचा प्रवास पाहतो. काय वाईट परिस्थिती. पण एक बसलेले मंडळी एक वाक्य नोट करून घ्या. दारू प्यायला हिंमत लागत नाही. दारू प्यायला हिंमत लागत नाही, निर्व्यसनी राहायला हिंमत लागते. निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. हे मिळालंय भगवंताची भक्ती करण्याकरता. भक्ती कशाला म्हणतात साहेब? नमस्कार. भक्ती, नारळ पाहिलं ना तुम्ही? नारळ पाठवते म्हणा आम्हाला नारळ. नारळाला डोळे आहेत पण नारळाला दिसत नाही. कपाला कान आहे पण कपाला ऐकू येत नाही. बाटलीला तोंड आहे पण बाटलीला बोलता येत नाही. कांगव्याला दात आहेत पण कांगव्याला खाता येत नाही. सुईला नाक आहे पण सुईला सुगंध घेता येत नाही. टेबलाला पाय आहेत पण टेबलाला चालता येत नाही. तुम्हा आम्हाला परमेश्वरांनी सगळं काही दिलं पण तुम्हा आम्हाला भगवंताची भक्ती करता येत नाही. हरी दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. हे सगळे इंद्रिय देवाने दिले. कशा करता? त्याच्या करता. डोळे मुख बोलाया वचन जन तू जोडसी नारायण. नारायणाला जोडण्याकरता देवाने शरीर दिले. देवाने हात दिलेत. मायानो कशा करता? देवे दिला दे वा वा. देवे दिला देह भजना घुमटा तोया झाला फाटा बातिगेचा. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. हे 3.5 हाताचा नरदेव मनुष्य जीव देवाने दिलाय त्याच्या प्राप्ती करता. देवाने हात दिले मायांनो कशा करता? बोला बोला आई कशा करता? हा झोपल्यात का? टाळी वाजवण्या करता. लागून या पाया निर्मितो तुम्हाला करे टाळी बोला. मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळी वाजवण्याकरता दिले देवाने हात आणि टाळी वाजवले पाहिजे. जो बजाएगा कीर्तन में भजन में सत्संग में टाली
जो बजाएगा भजन में कीर्तन में सत्संग में टाली माऊली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली म्हणून टाळी वाजवली पाहिजे. असं जोरदार वाजवा. त्याला काही टोल लागा वगैरे काही जीएसटी वगैरे पैसे भरावे लागतात. असं मोकळं वाजवत चला. हा देवानी पाये दिलेत. पाये कशा करता दिले? हे सकळ सिद्ध आहे आता चाला मया पाये तब तुझी सोनी कृपयात नाही तू बोलावा. सकळ सिद्ध आहे आता चाला मया पाये तब तुझी सोनी सकळ सिद्ध आहे हात चालावाया पाय तो आपले सोयीत पाय तीर्थयात्रे जाये चुकू नको. देवाने पाय दिले तीर्थयात्रा करण्याकरता. देवाने तोंड दिलंय कशा करता? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखी गाता, हरपले चिंता. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता देवाने हे मुख दिलंय. देवाने डोळे दिलेत कशा करता? त्याला पाहण्याकरता. देवाने सकळ इंद्रिय दिलेत. कान दिले देवाने कशा करता साहेब? त्याचं गुणगान ऐकण्याकरता, हरिपाठ ऐकण्याकरता, भजन ऐकण्याकरता. रात्री तर 2-3 वाजेपर्यंत भजन चाललं नाही ते. हे दिलंय देवाने कशा करता? त्याचं गुणगान ऐकण्याकरता. हे सकळ इंद्रिय दिले देवाने त्याच्या करता, भक्ती करण्याकरता. ऐका इथं बसलेले सगळे मंडळी ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भक्ती ज्यावेळेस अन्नामध्ये प्रवेश करते ते अन्न राहत नाही, तो महाप्रसाद होतो. भक्ती ज्यावेळेस पाण्यामध्ये प्रवेश करते ते पाणी राहत नाही, ते तीर्थ होतं. भक्ती ज्यावेळेस घरामध्ये प्रवेश करते ते घर राहत नाही, ते मंदिर होतं. भक्ती ज्यावेळेस पैशामध्ये प्रवेश करते तो पैसा राहत नाही, ते लक्ष्मी होते. भक्ती ज्यावेळेस गळ्यामध्ये प्रवेश करते, गळ्यामध्ये तो गळा राहत नाही, मग तुळशी हार गळा होतो. भक्ती ज्यावेळेस प्रवासाला निघाली तो प्रवास राहत नाही, ती यात्रा होते. आणि भक्ती रस्त्याने पायी वाटचाल करू लागली ना, ती वाटचाल होत नाही, ती पंढरपूरची वारी होते. आणि भक्ती ज्या वेळेस माणसामध्ये प्रवेश करते तो माणूस राहत नाही, तो भगवंताचा भक्त एक वारकरी तयार होतो. विठाला विठाला देवाने हा जीव त्याला त्याच्या करता. पण याचं मोल आपल्याला कळालं नाही, याची किंमत आपल्याला कळाली नाही. त्याचं नामचिंतन करण्याकरता, परमार्थ करण्याकरता देवाने हा जीव दिलाय. बसलेले मंडळी आपण सगळे भाग्यवान माणसं आहात. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलून जातो सज्जना हो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबरायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखे जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी दीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरायासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळा इतका धूर्त नाही, काजळा इतकं काळं नाही, लोण्या इतकं मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही. एवढं शरीर तुम्हाला वाक्य बोलतो ऐका. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण त्याच्या संसरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा. कशाला देता राव? विठ्ठल विठ्ठल हसतो. मला विकू नका काही, तुम्ही बसा ना पुढची निवांत दादा. असं लिंक तुटून जाते बा. ही माती कशी आहे का परत सांगतो आता, आय रिपीट. अरे मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकलेल्या अफजल पुढं माझ्या शुभाची छाती, संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. अरे मरण ज्याच्या समसरीवर तोच मर्द मराठी मावळा खरा.
या मातीमध्ये संभाजीराजे घडलाय, या मातीमध्ये शिवाजीराजे घडले, आणि या मातीमध्ये अफजल काढला, आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवान झेंडा फडकला. अशी माती शुरांच्या वीरांच्या क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, शुरांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजाने 18 पगड जाती एकत्र केल्या. शिवाजी महाराज कोणाला म्हणावं? छत्रपती शिवाजी महाराज, इकडे लक्ष द्या. 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातीला ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, ते स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज. हे राजांचं जीवन होतं. सगळ्या समाजाचे मावळे एकत्र घेतले राजाने. मुसलमान समाजाचे 13 सरदार होते. मुसलमानाचा काजी, ब्राह्मणाचा बाजी, नाव्याचा जिवाजी, मराठ्याचा तानाजी, वडार समाजाचा हिरोजी इंदोरकर, सगळे माळी, कुणबी, साळी, मराठा, धनगर, लोहार, चांभार, सुतार, वंजारी, मातंग, बौद्ध, सगळ्या समाजाचे मावळे एकत्र माझ्या राजाने घेतले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. मावळे बी किती होते हो, काय निष्ठा होती साहेब मावळ्यांची. आता मावळे राहिले नाही, मच्या जागेवर क लावा. कावळे काय निष्ठा होती महाराज. प्राण गेला तरी चालेल, पण निष्ठा ढळून देत नव्हते मावळे. हे पॅनलचे वो पॅनल नाही, निष्ठा होती निष्ठा. काही जरी झालं तर वेगळं होणार नाही. ते मावळे जगण्याकरता साहेब नंबर लावत नव्हते, तर मरण्याकरता नंबर लावत होते. हे स्वराज्यातले मावळे असतात. अरे मातीत मेला, मातीत मरणारे हजारो असतात, पण या माती करता जगणारे आणि मरणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. हे मावळ्यांचं जीवन आहे. ही माती पवित्र माती आहे. हा देश पावन देश आहे. हा देश कसा आहे? शास्त्र वर्णन करते, अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोद्वीपे महामुरे येतोय कर्म भूरेषा ततन भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्य घर आहे, अमेरिका जगातील तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे, आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि अशा देवघरातले तुम्ही आम्ही सोन्याहून पिवळे माणसं. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, भरत खंडे नरदेव प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. या देशाला एक संज्ञा वापरली जाते साहेब, काय? माता. भारत माता की, भारत माता की. भारताला माता म्हणतात, बाकीच्या देशाला माता नाही. जपान माता नाही, अमेरिका मम्मी नाही. भारत माता, मातेचे संज्ञा दिली माझ्या देशाला. का देश पवित्र आहे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कोणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावा स्फुरण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. पुढच्या ओळीला मस्त आहेत, घरी घेऊन जा. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकी. हा देश माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. हा देश माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. अशा मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. 2 संत महात्मे या ठिकाणी आले तुमच्या माझ्या उद्धाराकरता. आडराणी धावणाऱ्या जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता संत आले, पण संतांच्या डोक्यावरती ऋण आहे. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे तुमच्या आमच्यावरती ऋण आहे, विसरता कामा नये. विठ्ठला आणि मरण विसरता कामा नये. शेवटचा मुद्दा हे बघा, मरण येणं साहेब ही प्रकृती आहे. मरण येणं ही प्रकृती आहे. मला मरणच न येणं ही विकृती आहे. आणि मरणावरती विजय प्राप्त करणं ही माझ्या भारत देशाची संस्कृती आहे. अजून सांगू का? पोटाला भूक लागली एवढं खाणं याला प्रकृती म्हणतात. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशी पवित्र संस्कृती आहे. शुरांच्या वीरांच्या क्रांतिकारच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची संस्कृती आहे. म्हणून हे विसरता कामा नये. मरण माणसाने विसरता कामा नये. मरण हे डोळ्याच्या समोर ठेवलं पाहिजे. महाराज ठीक आहे, मरण विसरता कामा नये. तुकोबाराय म्हणतात, आमचा शेवटचा दिवस गोड झाला, आम्ही निश्चिंत झालो, मरणावरती विजय प्राप्त केला. महाराज आता काही धावा धाव
काही चिंता बिंता वगैरे. महाराज म्हणले मी आता निश्चिंत झालो. अभंगाचं द्वितीय आता निश्चिंतीने पावलो मी सारा. काय वाजवा, काय काय हा हा. आता निश्चिंतीने पावलो मी सारा. आता निश्चिंतीने पावलो मी सारा. आता निश्चिंतीने पावलो मी सारा. पूर्ण चरणाचा भाव आपण पाहायला राहिलेला चरणाचा भाव आपण पाहू. त्यापूर्वी सगळ्यांनी एकदा वरती हात जाऊन द्या. असे वरती हात घ्या. सगळ्यांना विनंती, माझे हात जोडून मायबाप घ्या वरती हात. आता याला विकून प्रबल द्या. हात 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 वरती घ्या. वा वा, अशीच राहून द्या. मी एका मिनिटात चहा पिऊन आलो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की. गाण्या शिवाजाची 1 2 3 4 1 2. हा हा, बस बरोबर. हात 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 ओय ओय. हात हात आणि तो वाजायची राहिला तू. थांबा थांबा. असे ताट घ्या. ताट असे. हा, कॅमेरा फिरवा दादा. रेकॉर्डिंग बोले दादा. साहेब दारू पितात. मोठे मी प्रबोधनाच्या माध्यमातून दररोज महाराष्ट्रभर तरुणांना सांगतो, बाबांनो निर्व्यसनी जीवन जगा. उद्याचं भविष्य तुम्ही आहात. काही म्हणते महाराज दारू आम्ही आमच्या पैशाची पितो, तुम्हाला काय करायचं? माझ्या पैशाची तुम्ही दारू पित नाही साहेब दादा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ती माय माऊली तिच्याकडे जरा नजर फिरवा. दुसऱ्याचं बाळ म्हणजे तुमची बायको घरी आली, नंदायला आली, नंदायला तुमच्याकडं. काही काही लोक दारू पितात, ड्रिंक करून गाडी चालवतात, ऍक्सिडेंट होतं, मरून जातात. त्या माय माऊलीनं कोणाकडे पाहू सांगा बरं. माझी विनंती, निर्व्यसनी जीवन जगा. लय दारू पिली, गुटखा लय गुटखा खाल्ला, दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. दारू पिण्याआधी त्या लहान लहान लेकराचा विचार करा. दारू सोडा आणि संसार सोडा. माझी विनंती, निर्व्यसनी स्वच्छ जीवन जगा. आज वैष्णव कीर्तन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी महाराष्ट्राला जाहीर आवाहन करतो. दादांनो, मी तुमचा भाऊ नात्याने सांगतो, मित्र या नात्याने सांगतो, स्वच्छ निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिऊ नका, दारू ही वाईट असते. निर्व्यसनी जीवन जगा. दारू पिण्याआधी घरच्या परिवाराकडे लक्ष द्या. छोट छोटे मुलं आहेत तुमच्या घरी, मुलीचं लग्न करायचं, मुलाला त्यांच्या पायावरती उभा करायचं. निर्व्यसनी जीवन जगा, स्वच्छ जीवन जगा. आणि 2, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा कडे. आज एका बापाच्या संबंधात मी इथं उभा आहे. बापकरी जोडी लेकुराची ओढी, आपुले कुरवंडी वाळून या. एकाएकी केला मिरासीचा धनीय, कडीये वागुने भार खांदी. आज नाना या परिवारातून गेले. 4ही मुलाला विचारा, आज त्यांच्या डोळ्यात पाणी येईल, सगळा समाज रडेल मंडपातला. शून्यातून कष्ट करून हे विश्व निर्माण केलं नानाने.
आदर्श कुटुंब, आदर्श परिवार, सगळ्याशी कनेक्टेड राहणारे हे मंडळी, सगळ्याच्या सुखदुःखामध्ये असणारा हा साबळे परिवार आनंदाने जीवन जगत होता. पण कटेवर हात विटेवर उभा असणारा जगाचा चालक मालक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्याची करणी झाली. आणि एक दिवस चालतं बोलतं व्यक्तिमत्व तो देव घेऊन गेला आणि आम्हाला अनाथ करून गेला. अरे ढगाळ गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीत गेलेला बाप आणि मातीत गेलेला आहे पुन्हा दिसणार. आणि माझ्या राजानो, म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा. बाप आकाशाच्या उंचीचा असतो. सकाळी घरून इस्त्रीचे कडक कपडे घालून निघणारा बाप, देवाचं दर्शन घेतलं, पूजा केली, पायात बूट घातला, चप्पल घातली, बापाने घराच्या बाहेर निघाला बाप. आणि सूर्यास्ताची वेळ झाली, संध्याकाळ झाली साहेब, आणि संध्याकाळी जर तो बाप घरी नाही आला ना, त्या घरावर पडणारा अंधार, अशी किती लाईट लावा, किती बल्ब लावा, किती कांड्या लावा, तरी ते अंधार भरून निघणार नाही. तो बाप गेल्याचा अंधार असतो, हे लक्षात ठेवा. बाप फार प्रेम करतो. बाप म्हणतो, ए बाळा सकाळी लवकर उठत जा. बाप मुलाला बोलतो. का बोलतो माहितीये का? बापाला माहितीये मी माझ्या पोटापुरतं कमवलंय, पण यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना, माझ्या मुलाने या समाजाच्या समोर भीक मागू नये, म्हणून बाप मुलाला बोलत असतो, हे लक्षात ठेवा. माझ्या राजांनो, माझ्या दादांनो, आज उन्हात माणसं उभा आहेत, इकडे उन्हात माणसं उभा आहेत, एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे. कोटी रुपयाचा बंगला बांधा, 2 कोटी रुपयाचा बंगला बांधा, पण त्या बंगल्याच्या समोर म्हातारी माय काठी टेकणारी आणि म्हातारा बाप बसलेला असला ना, लय शोभा असते इकडे त्या बंगल्याला, लय शोभा असते. 2 कोटी रुपयाचा बंगला आहे, घरात माय बाप नाही, स्मशानासारखं घर वाटतं. घरात लेकर बाळ असल्यावर आनंद वाटतो, म्हातारे मायबाप असल्यावर आनंद असतो. यांनी खूप काही केलं आपल्या वडिला करता. वडिलाचा गोड स्वभाव, मनमोकळा स्वभाव, सगळ्यांना सोबत घेणं, सगळ्यांसोबत राहणं, सगळ्याच्या सुख दुःखामध्ये सहभागी राहणं, कष्ट करणारं व्यक्तिमत्व, एवढं साम्राज्य वडिलांनी उभा केलं. आज 4ही मुलाच्या डोळ्यात पाणी येईल. देवा पांडुरंगा, आज जर आमचा बाप जिवंत असता तर आनंदाला पारावर राहिला नसता. देवा काय केलंस, एवढ्या कमी दिवसात, कमी काळात अजून आमचा बाप जिवंत राहिला पाहिजे होता. म्हातारा थकलेला बाप असून द्या, हातामध्ये काठी, पांढरे केस झाले, वाट्याच्या समोर बसलाय. साहेब, गावच्या येणाऱ्या जाणाऱ्याची धमक नाही, त्या घराकडे वाकडी नजर करून पाहण्याची ही बापाची ताकद असते, लक्षात ठेवा. बाप आधार असतो, आधार. थकलेला बाप असून द्या, लंगडा बाप असून द्या, पांगळा बाप असून द्या, म्हातारा झालेला बाप असून द्या, घराच्या समोर बसल्याना लय शोभा असते, लय आनंद असतो. एकदा बाप निघून गेला ना, आधार निघून गेला. आई गेली, घराचं मांगल्य गेलं. बाप गेला, घराचं अस्तित्व निघून गेला. इथं माय मावल्या बसल्यात एवढ्या, यांना विचारा ना मायबाप काय असतात. डोळ्यात पाणी येईल, सगळ्यांच्या रडतील. मायबाप काय असतं सांगू का? आई मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ, आई थंडगार वाया, आई मायेचा उभारा, आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय. बाप फार प्रेम करत असतो, आई फार प्रेम करत असते. 60 वर्षाची माया असून द्या आणि 35-40 वर्षाची मुलगी साहेब, थकलेल्या म्हाताऱ्या माईला माहेरात भेटण्याकरता जाऊन द्या. विचारा यांना सगळ्यांना, यांच्या डोळ्यात पाणी येईल. ज्यांचे मायबाप निघून गेले त्यांना दुःख कळेल का? त्या म्हाताऱ्या माईना कधी पिशवी रिकामी दिली नाही त्यांची. विचारा, दिवाळीच्या सणाला आलात ना, ए बाई लोणचं केलंय, लोणचं घेऊन जाय, तुझ्या लेकरा बाळाला खायला कामी येईल. ए माय शेवग्याच्या शेंगा आहेत, घेऊन जाय. वांगे बटाटे देण्याची वस्तू नाही, पण माय देणार, कोणाकडे जाणार? ए माय तांदूळ द्या थोडे, माझ्या मुलीला लागतात. तुमचे काय पैसे असेल मी ते देईल. घरात तांदूळ संपलेत, लोकांकडून जाणार, थोडे तांदूळ आणणार, पाहिजे ते लोकांकडून भाजीपाला आणणार आणि मुलीच्या पिशवीमध्ये असं टाकणार. आणि मुलगी आली ना, हे बाई खाय,
पुरणपोळीचा स्वयंपाक केला, गोडधर स्वयंपाक केला का बाई, खाय पोरी खाय. आणि जाताना माय म्हणणार, हे अगं ऊन लय पडलंय, ऊन कमी झाल्यावर जाय. का माहितीये का काका, त्या आईला वाटतं की माझ्या मुलीच्या अंगाला ऊन लागू नये, की म्हणणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते, लक्षात ठेवा. शिराळ झाल्यावर ऊन कमी पडल्यावर जा तुझ्या घरी. अहो ती तिकडे लोकांच्या बांधावर काम करते हाताला पुढे पर्यंत, पण माहेरात आल्यावर माईची माया लय वेडी असते. लोक म्हणतात माय मरून मावशी उरो, नाही दादा, आई ती आई असते. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे, पण आई विना भिकारी आहे. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांचा स्वामी आहे, पण सोबदार तो आई विना भिकारी आहे. म्हणून जन्म देणाऱ्या आईला आणि जन्म देणाऱ्या बापराला हाडाचे काढ करावं लागतात संसाराकरता. रक्ताचं पाणी, नेत्राचा दिवा, हाताचा पाळणा करावं लागतात आणि सांभाळ करावं लागतात. आईचे डोळे रडताना दिसतात, पण साहेब बापाचं हृदय डसडस रडत असते, लक्षात ठेवा. इथं मंडपात बसलेला बाप कधी छोट्या गोष्टीवर घरात रडत नाही. पुरुषाची जात रडणारी नसती, ती लढणारी असते. पण बाप रडतो केव्हा, मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडतो. मुलीच्या लग्ना दिवशी बाप रडतो आणि मुलगा वेगळं राहायची भाषा करतो, त्यावेळी टचकन त्या बापाच्या डोळ्यात पाणी येत असतं. मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडत असतो. मुलीचं लग्न जमलं, चांगलं स्थळ आहे, पाहुणे मंडळी म्हणले चांगला मुलगा आहे, चांगला कमवतो, शेतीवाडी आहे, देऊन टाका मुलीला. बैठक बसलेली आहे, होकार झाला, मुलीचं लग्न जमलं. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस बेडरूम मध्ये बाप लाईट बंद करतो, उशीत तोंडार घेतो, ढसढसा गुरा ढरसारखा बाप रडतो. बाप का रडतो माहितीये का, माझी मुलगी आता थोड्या दिवसात मला सोडून जाणारी आहे. ज्यांना मुलगी त्यांना याचं दुःख कळेल. इथं बसलेला सगळा समाज आहे, ऐका. मुलगी जवळ येते, पप्पा रोज एक भाकर खात असता तुम्ही, आज अर्धीच भाकर खाली पप्पा. तो बाप म्हणतो, ए ताई भूक नाही मला, उपाशी पोटी राहतो. बाप का, मुलीचं लग्न जमलं. दुसऱ्यांदा बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी. तुम्ही आम्ही रडतो साहेब, यात नवल नव्हे. सीताई साहेबाच्या लग्नामध्ये जनपुरकीचा राजा जनक राजा ढसढसा रडला सीताई साहेबाच्या लग्नामध्ये. कण्वासारखा ऋषी रडला शकुंतलेच्या लग्नामध्ये. या रयतेचा राजा शिवछत्रपती रडले सखूबाई करता. अजून पुढे जाऊन एक पाऊल टाकून सांगू का, बाप राक्षस जरी असला तरी रडतो मुली करता. दक्ष प्रजापती राक्षस होता, सतीने स्वतःच्या मनाने लग्न केलं, आपल्या भाषेत लव्ह मॅरेज केलं. बापाला पसंत नाही, राग आला बापाला. ज्यावेळेस मुलगी लव्ह मॅरेज करून पळून जाते ना, त्यावेळेस बापाच्या हृदयाचं पाणी पाणी होत असते, लक्षात ठेवा. अरे पहारीने जमिनीमध्ये घाव घालावा, तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो. त्या बापाला वाटतं काय अपराध केले, काय चुकलं माझं. 22 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलीला सांभाळलं. कॉलेजाला गेली, 22 दिवस एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पडली आणि पळून गेली. जिवंत असून मेल्यासारखा बाप असतो. म्हणून या साबळे परिवाराच्या वतीने मी सगळ्यांना, या महाराष्ट्रभरातल्या सगळ्या लोकांना जाहीर आवाहन करतो युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. माझ्या ताईंनो, माझ्या दिदींनो, तुम्हाला शाळेमध्ये जाता आलं तर जा, नाही तर जाऊ नका. कॉलेजाला जाता आलं जा, नाही तर जाऊ नका. चांगला जॉब करता आला, नोकरी करता आली, पुणे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी करा, नाही तर करू नका. पण बसलेल्या बापाची मान या समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. हाडाचे काढे केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला, मुलगी पळून गेली. कोपऱ्यामध्ये जेवत नाही तो बाप, डसडसा रडतो बाप, गुराढोरासारखा बाप रडतो. अंधारामध्ये शेताच्या बांधावर जाऊन एकटाच रडतो. आयुष्यभर किती लाड केला त्या मुलीचा. मुलाला 1,500चा ड्रेस घातला, मुलीला 5,000चा ड्रेस त्या बापाने घातला. किती लाड केला. पाहिजे ते मुलगी म्हणली मला ब्युटी पार्लरला जायचं, स्वतः बेसिनला घरात साबण होता, आंघोळीचं ते